नमस्कार मित्रांनो, अजमेर सर दिल्ली अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। वेलकम टू अजमेर सर दिल्ली अकॅडमी। टुडे वी आर लुकिंग द 8 कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड। जगामध्ये अगोदर 7 खंड होते आणि नवीन खंडाचा शोध लागल्यापासून 8वा खंड झीलँडिया हा आज आपण पाहणार आहोत। तर वी आर सीइंग द बिगेस्ट कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड। जगामधला सर्वात मोठा खंड कोणता? तर आशिया खंड हा आहे। लक्षात आलं? जगामध्ये सर्वात मोठा खंड हा आहे। नंबर 2 आफ्रिका, नंबर 3 उत्तर अमेरिका, याला आपण नॉर्थ अमेरिका सुद्धा म्हणतो। त्यानंतर दक्षिण अमेरिका म्हणजे साऊथ अमेरिका, लक्षात राहू द्या। त्यानंतर अंटार्क्टिका, नंबर 6 युरोप, युरोपची स्पेलिंग EUROPE आहे युरोप। अंटार्क्टिकाची ANTARCTICA अंटार्क्टिका। तर 5 नंबरला अंटार्क्टिका, 6 नंबरला युरोप आणि 7 नंबरला आहे ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया इज द one continent that it also have continent and it is also a one country। म्हणजे ऑस्ट्रेलिया एकमेव असा आहे, वन ऑफ द कॉन्टिनेंट, एक असा कॉन्टिनेंट आहे जो एक सेपरेट देश आहे आणि एक सेपरेट खंड सुद्धा आहे। सर्वात लहान खंड सुद्धा ऑस्ट्रेलिया आहे। सर्वात मोठा बिगेस्ट कॉन्टिनेंट एशिया, कॉन्टिनेंट म्हणजे खंड, लक्षात राहू द्या। आणि आता भूगोल विचारवंतांनी 8व्या खंडाला मान्यता दिलेली आहे आणि त्या खंडाचं नाव आहे झीलँडिया। तो 8वा खंड आहे। ऑस्ट्रेलिया खंडाच्या बाजूला एक न्यूझीलंड देश आहे। न्यूझीलंड देशाच्या खाली अंडर सी वॉटर म्हणजे समुद्राच्या खाली असणाऱ्या या न्यूझीलंड बेटाच्या खाली असणारी ही एक विस्तृत भूमी, वाइडेस्ट लँड, इट्स कॉल्ड द झीलँडिया, 8th कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड। त्यानंतर इन जिओग्राफी, आपण जिओग्राफी मध्ये पाहणार आहोत द वर्ल्ड ओशन किंवा जगातील महासागर। हाऊ मेनी ओशन्स इन द वर्ल्ड? जगामध्ये किती महासागर आहेत? तर जगामध्ये प्रमुख 5 महासागर आहेत। त्यामध्ये पॅसिफिक इज द लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठा कोणता आहे महासागर? तर पॅसिफिक, त्यालाच आपण प्रशांत महासागर म्हणतो। त्यानंतर अटलांटिक महासागर, अटलांटिक महासागराचा जो आकार आहे मित्रांनो तो एस आकाराचा आहे, लक्षात राहू द्या। सगळ्यात सोपं आहे की अटलांटिक महासागराचा द शेप ऑफ अटलांटिक ओशन इज सेम टू द एस शेप, एस आकाराचा आहे का? तर इकडं युरोप आहे, खाली आफ्रिका खंड आहे, इकडे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकामुळे अटलांटिक महासागर जगातील 2 नंबरचा सर्वात मोठा महासागर आहे। अटलांटिक सर्वात मोठा, हा सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात द्यायचे। अंबाजोगाई +4 प्लस अदर स्टुडंट्स। इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन। इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर युअर स्कूल एक्झामिनेशन। इट इज ऑल्सो फॉर युअर टेक्स्ट बुक। तुमच्या शालेय पुस्तकामध्ये सुद्धा ह्या विषयाबद्दल माहिती दिलेली आहे। त्यानंतर तिसरा महासागर आहे इंडियन ओशन, याला आपण हिंदी महासागर म्हणतो। त्यानंतर दक्षिण सदर्न ओशन म्हणजेच सगळ्या खंडांच्या खालच्या बाजूला दक्षिण महासागर आहे। नंबर 5 तर नंबर 5 द आर्कटिक ओशन, हे उत्तरेला आहे, उत्तर ध्रुवावर ऑन द नॉर्थ पोल हा आर्कटिक महासागर आहे। जगामध्ये 8 खंड, प्रमुख 5 महासागर, लक्षात राहू द्या। आता शालेय विद्यार्थ्यांमध्ये 6वी पासून ते 12वी पर्यंत भूगोल आहे, जिओग्राफी आहे आणि अगोदरच्या टेक्स्ट बुक मध्ये, सिलेबस मध्ये, लक्ष देऊन ऐका, अगोदरच्या सिलेबस मध्ये भूगोल आणि अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमी हा विषय होता, पण आता फक्त भूगोल हा विषय आहे। पण भूगोलाच्या शेवटचे जे धडे आहेत अनुक्रमानिकामधील, तर ते इट डील्स विथ द इकॉनॉमी, ते अर्थशास्त्राशी संबंधात आहेत। म्हणजे 7वी 8वी 9वी 10वीला जो भूगोल आहे त्याच्या शेवटचे 2-3 धडे जे आहेत अनुक्रमानिकामधले अर्थशास्त्र विषयीचे सांगतात, त्याला आपण इकॉनॉमी म्हणतात, लक्षात राहू द्या। आणि राज्यशास्त्र विषयाला 6वी ते 12वी पर्यंत नागरिक शास्त्र, सिविक्स म्हणतात आणि हा इतिहासच्या मागे आहे, इतिहासच्या मागे आहे। म्हणजे मित्रांनो जे कॉलेजचे विषय आहेत, एक पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमी, हे दोन्ही विषय आपल्या 6वी पासून ते 10वी पर्यंतच्या पुस्तकामध्ये आहेत, पण ते भूगोलामध्ये आणि इतिहासामध्ये आहेत। तर या विषयाकडे लक्ष द्या। इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, सीईटी, टीईटी, ऑल एंट्रन्स कॉलेज युनिव्हर्सिटी एक्झाम, एंट्रन्स एक्झाम। त्यानंतर आपण पृथ्वीचा आज महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत की ही जी पृथ्वी गोल आहे, इट इज अ स्फेअर म्हणजे गोल। उत्तर ही भाग आहे, दक्षिण हा भाग आहे, तर हा गोलार्ध स्फेअर म्हटलं जातं। पूर्ण गोलाला स्फेअर आणि अर्ध गोलाला सेमी म्हटलं जातं। तर आता आपण पाहूया, ही विषुववृत्त आहे किंवा 0 लॅटिट्यूड म्हटलं जातं विषुववृत्ताला, आलं लक्षात। त्यानंतर उभ्या रेषांना म्हटलं जातं लॉंगिट्यूड, काय म्हटलं जातं? लॉंगिट्यूड। आडव्या रेषांना म्हटलं जातं लॅटिट्यूड।
म्हणजेच अक्षवृत्ते, आणि हे जे राशी आहेत ते काल्पनिक आहेत. तर ही पूर्व दिशा ईस्ट डायरेक्शन, वेस्ट डायरेक्शन पश्चिम दिशा, त्यानंतर इथं आहे दक्षिण म्हणजे साऊथ डायरेक्शन, आणि उत्तर ही उत्तर दिशा आहे. तर चुंबकाचा एक गुणधर्म आहे, चुंबक हा नेहमी उत्तर दक्षिण स्थिर होत असतो, म्हणून नेहमी उत्तर दिशा ही वर असते, त्याला एन अक्षराने दर्शवलं जातं. लक्षात घ्या. सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लिहून घ्यायची नोट्समध्ये, जनरल नॉलेजच्या नोट्समध्ये, आणि पुन्हा त्याचं रिव्हिजन करायचंय आणि यावर चर्चा करायची. द नोटबुक ऑफ जीके अँड द सब्जेक्ट इज जिओग्राफी अँड द ऑल इंग्लिश वर्ड्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. हे सर्व इंग्रजी शब्द स्पेलिंग खूप महत्वाचे आहेत, विविध एक्झाम साठी येतात आणि आपल्याला आल्याच पाहिजे. आता आपण पाहूया, या रेषेपासून वरच्या भागाला उत्तर गोलार्ध म्हणजेच नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हटलं जातं, आणि इथून भाग या आडव्या रेषेपासून खालच्या भागाला सदर्न हेमिस्फिअर म्हटलं जातं. सदर्न हेमिस्फिअर दक्षिण गोलार्ध आणि नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणजे उत्तर गोलार्ध असं म्हटलं जातं. त्यानंतर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर याला कर्कवृत्त म्हणतात. कर्कवृत्त हे उत्तर भारतामधून जात असतं, भारतामधून गेलेलं आहे आणि भारताच्या दक्षिण भागातून गेलेलं आहे. तर पृथ्वीच्या वरच्या बाजूला म्हणतात कर्कवृत्त आणि खालच्या दक्षिण भागाला म्हणतात मकरवृत्त. त्याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणतो, हे मकरवृत्त. तर इंग्रजीमध्ये कर्कवृत्ताला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हटलं जातं. लक्षात राहू द्या. प्लीज राईट डाऊन अँड रीड इट अगेन अँड अगेन माय डिअर स्टुडंट. त्यानंतर मकरवृत्ताला काय म्हणतात तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, सॉरी कॅप्रिकॉन. लक्षात राहू द्या, कॅन्सर आणि कॅप्रिकॉन. त्यानंतर काही भूगोलाचे शब्द आहेत ते आपण पाहणार आहोत. आता ईस्टर्न हेमिस्फिअर, उभी जर रेष मारली पृथ्वीमध्ये तर इकडच्या भागाला ईस्टर्न हेमिस्फिअर पूर्व गोलार्ध आणि इकडच्या भागाला वेस्टर्न हेमिस्फिअर असं म्हणतात. त्यानंतर भूगोलामधले एक शब्द आहेत, तर एक शब्द आहे परिशिष्ट. तर परिशिष्ट भूगोल धड्याच्या पाठीमागे जे असणारे शब्द आहेत त्याला SCHED शेड्यूल असं सुद्धा म्हटलं जातं, परिशिष्ट किंवा अनुसूची म्हटलं जातं. तर त्याचे शब्द दिलेले आहेत. वेव्ज म्हणजे लाटा, वॉटर वेव्ज पाण्याच्या लाटा, ओशन वेव्ज समुद्राच्या लाटा, क्लाउड म्हणजे ढग, क्लाउडी ऍटमॉस्फिअर ढगाळ वातावरण, क्लाउड ब्लॅक क्लाउड काळे ढग, व्हाईट क्लाउड पांढरे ढग. लक्षात. सॉइल म्हणजे माती, आणि भूगोलामध्ये याला सॉइललाच मृदा म्हणतात. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द सॉइल अँड म्हणजेच माती आणि मृदामध्ये काय फरक आहे तर माती ही नापीक आणि सुपीक, फर्टाईल अँड बॅरन, सुपीक आणि नापीक असू शकते, पण मृदा ही नेहमी सुपीक असते. मृदा म्हणजे ज्यामध्ये पीक घेऊ शकलं जातं. इन द सॉइल वी कॅन ग्रो द क्रॉप्स अँड सीड्स, इट्स कॉल्ड द सॉइल, म्हणजे त्याला मराठीमध्ये मृदा म्हणतात. अँड कल्टिवेटेड किंवा फर्टाईल सॉइल म्हटलं जातं, त्याला आपण मृदा म्हणतो. आणि माती हे वाळूची माती असू शकते, खडकाळ माती असू शकते आणि नापीक माती असू शकते, पण मृदा ही कशी आहे सुपीक आहे. इट इज अ बेसिक डिफरन्स इन दॅट. त्यामध्ये पुढे आहे आपल्याला रॉक म्हणजे काय खडक, रॉक म्हणजे खडक. अबायोटिक म्हणजे अजैविक घटक, आणि अबायोटिक म्हणजे अजैविक, आणि बायोटिक म्हणजे जैविक घटक. बायोटिक म्हणजे काय जैविक घटक. हे विज्ञान मधले शब्द आहेत आणि पर्यावरणामधले. इन द दीज वर्ड्स आर एन्व्हायरमेंट अँड सायन्स. ज्यामध्ये जीवांचा उल्लेख केला जातो त्याला बायोटिक घटक म्हणतात, ज्यामध्ये अबायोटिक म्हणजे निर्जीव म्हणजे अजैविक घटकांचा वापर केला जातो. हेमिस्फिअर म्हणजे गोल अर्ध, पोल म्हणजे ध्रुव. आता वरच्या बाजूला म्हटलं जातं नॉर्थ पोल, याला म्हणलं जातं साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव. आणि त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन जे आहे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण शक्ती सर्वात जास्त आहे, आणि हेच एकमेव कारण आहे की सर्व सॅटेलाइट जे लॉन्च होतात वरी उड्डाणासाठी जातात ते पृथ्वीच्या मध्य भागात आहेत, या पट्ट्यामध्ये आहेत, या पट्ट्यामध्ये, कारण या ठिकाणी गुरुत्वाकर्षण कमी असतं. इट इज द रूल ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन द सायन्स. आणि या ठिकाणी गुरुत्वाकर्षण जास्त असतं, म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन तरंग किंवा रेज जास्त असतात. आणि म्हणून उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर अरोरा बोरेलियस नावाचे ढगांचे रंग किंवा कलरफुल ढग दिसतात. हिरवा लाल निळा रंग प्रकारचे मोठे मोठे ढग दिसतात, त्याला अरोरा बोरेलियस असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा शब्द आहे नॉर्दर्न, हे तर झालेलेच. तर अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी अजमेर सर दिल्ली अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. अजमेर सर दिल्ली अकॅडमी, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. पुढचा जो व्हिडिओ आहे तर जॉग्राफी, इतिहास, नागरिकशास्त्र
या विषयाशी संदर्भात असेल आणि मराठीचे काही शब्द असतील, सर्व स्पर्धा परीक्षा, सर्व शालेय विद्यार्थी 5वी ते 12वी पर्यंत आणि सर्व स्पर्धा परीक्षा त्यांच्यासाठी उपयोगी व्हिडिओ आहेत. तर प्लीज आपल्या मित्रांशी शेअर करा. जय हिंद, जय भारत.